ऐक की व्हिडिओ बुक केला कसली ट्रेंडिंगला चालली ती. आता भारी चाललंय. आपण पण रील्स बनवायच्या का? बनवू की काय अडचण नाही. ए जोड मग काय निवांत बसलाय? काय प्लॅन नाही काय? जरा आम्हाला पण कळू दे की. का नाही बाबा, काहीतरी कामाधंद्याचं बघायचं चाललंय. आम्हाला कुठं तुमच्याकडे आई त्या पिठावर रिगुट्या वडा येत्या, आमचं आम्हालाच बघायचं आहे. वार वा, चांगलं भाषण देतोय की. तू असं कर, मी खुर्ची टाकून बसतो, तू भाषण दे. हे गप तू. हो कशाला याचं ना द्यायला लागतंय. अहो काय नाही, आता 12वी झाली ना, मग गेलेलो कामाचं बघायला कंपनीत. मग दिलं का मग का सांगितलं झाडू मारायला? ह्याला कसं माहित? अरे कशाला मागायला नादा लागत बसलाय. आपल्याला आपलं कामधंदा बघायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरच्या जबाबदारी आपल्याला पार पाडायच्या येत्या. आम्हाला पण काम धंदा येत, जातो आम्ही पण. मी काय म्हणतो आकाश, आपण एखादा व्यवसाय टाकूया का? हे तर राहिलं घर नाही नीट आणि मला बिझनेस करायचा. अरे मग आपण काय फक्त बोंबलतच हिंडायचं का? हार तसं नाही रे, बघू पुढे काहीतरी करू. हे बघ, आपण जर कंपनीत कामाला गेलो तर आपल्याला किती पगार मिळत आहे? 7 नाही तर 8,000 रुपये. म्हणजे असंच आपला खर्च होणार आहे. होय. पण आपण उद्योगात रोज एवढं कमवू शकतोय. तुझ्या बापानं ठेवलं. हार आपण काय सोडणार आहे व्हय? रोज 7-8 हजार रुपये कमवायला. त्याच्यापेक्षा एक काम करू, आपण ना वडापावचा गाडा टाकू. अरे त्यात काय आहे? तेल महाग आहे, गॅस महाग आहे. आपण जेवढं कमवतो त्यातच जायचं आहे आणि आपण काय खायचं? मग व्यवसाय असा निवडायचा ना की त्यात फक्त आपल्याला प्रॉफिट मिळालं पाहिजे. उगाच काहीतरी करत बसायचं नाही, याला काय अर्थ नाही. मग आपण कपड्याचं दुकान टाकायचं का मसवड मध्ये? ते समजा खरं आहे रे, आपल्याला त्यातली काहीच माहिती नाही. आणि जर दुकान टाकायचं म्हणलं तर त्याला भांडवल पण लागणार आणि कमीत कमी 4-5 लाख रुपये तर लागणार. ह्याचं काय करायचं? बघू आणू कुठून तरी, काहीतरी गडबड करू. आमच्या 2-4 एकर विकून टाकतो, त्यात काय सोनं पिकते आणि होईल आपल्याला तेवढं जर आपल्या बिझनेसला मी पण एक काम करतो, ते मध्ये मी कामाला गेलो ना, त्या मालकाकडून आणतो थोडस. आणि तात्यांनी ती 1 एकर जमीन ठेवली त्यांच्या नावाची, ती पण टाकतो विकून. असं बी त्याचा ठेवून तरी काय उपयोग आहे? करू आपण. आणि आपण आहे ना उद्घाटनाला एखादा फेमस रजिस्ट्रार बोलवू. हा, कारण त्याच्यामुळे किती तेवढं आपलं गिरायक वाढेल, आपलाच प्रॉफिट होईल का नाही, आणि आपली दुकानाची ओळख पण वाढेल. बर चल, ठरलं आता. चालतंय काहीतरी करूनच दाखवायचं. चालतंय, मग आपण पैसे तयारीला लागू. हो चल. आपण ना डायरेक्ट भेटायचं. कुठे एवढ्या गडबडीत? नाही कुठं, चाललेलो इथंच. बोल की. तुला बघून तर नाही वाटत गडबडीत नाहीस म्हणून. कसली लग्नाची गडबड? अगं आम्हाला काही पोरगी द्यायचं होय. मग नाही काय, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न चालू आहे. नवीन म्हणजे? नवीन म्हणजे विनय आणि मी मसवड मध्ये कपड्याचं दुकान चालू करायचं. अभिनंदन. पण जे काय करशील सांभाळून करशील. तू आहे म्हणलं ना, कशाचं टेन्शन आहे. तसा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू जे काय करशील ते विचारपूर्वकच करशील. पण मग तू टेन्शन मध्ये काय एवढ्या? नाही काय, येऊ का? काय झालंय सांग. अगं नाही काय, जरा पैशाची अडचण आहे. अगं म्हणजे मागच्या महिन्यात ज्यांच्याकडे कामाला जात होतो ना, ते देतो म्हणले. आणि तात्याने मारायच्या अगोदर जी जमीन ठेवली ना, ती पण विकून टाकायची. त्याचं पण येतेले पैसे ते व्यवसायाला वापरे. हे घे माझ्याकडून तुला मदत. अगं नको, येडेस का तू? माझा काही एवढा पण अधिकार नाही का? अगं तू कमवतीस का? आणि ही तर अंगठी तुझ्या आईनं दिली ना. हे बघ, तुझा व्यवसाय तर माझा व्यवसाय नाही होणार का लग्नानंतर?
अगं तसं नाही ग. हे बघ, तुझा व्यवसाय चांगला झाल्यावर तू मला अशा 2 करून देशील. तर आता ठेव माझी मदत म्हणून. आणि टेन्शन नको घेऊ, येते मी. काय पोरं कसले गप्पा चाललेत? अहो, काय नाही, बसलोय असंच आपलं बोलत. बोला की, तुम्ही काय म्हणता? काय नाही चालू तिथनं दिसला तुम्ही, बसा की. म्हटलं का वाकडे वाट करून आलो. म्हणजे लक्ष आहे म्हणायचं तुमचं आमच्याकडे. होय, धंदा कसा चाललाय तुमचा? चाललाय बरं, होती पोटा पाण्याकरता. पोटा पाण्यापुरता? हं. शेठ, तुम्हाला एक विचारू का? अरे विचारतोयस काय? विचार की. तुम्ही धंदा किती वर्ष झालं टाकलाय हो? मी धंदा हं, आमच्या वडिलांनी 1995 साली धंदा टाकला. पण तू काय विचारतोयस रे? अहो काय नाही, आम्ही पण म्हणतोय कपड्याचं दुकान चालू करायचं म्हणून. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. कुठं टाकताय? आपल्या मसोड मध्ये. मसूर मध्ये बी. हा, कुठल्या कपड्याचं? आपल्या घालायच्या कपड्याचं. घालायच्या कपड्याचं बी. हा. कपड्याचा प्रकार किती माहिती होतं का? हा, एक 2-3 प्रकार आहेत. अरे तुम्हाला साधं बेसिक काय माहित नाही, धंद्यातलं काही नॉलेज नाही, कसं धंदा करणार तुम्ही? हो, होईल की हळूहळू माहिती. हो, वरच्यावर नुसता अंदाज लावा येतो, त्यात पडल्याशिवाय कसं काय कळणार आहे? अरे जिथे तुम्ही धंदा करणार आहे ना, ती जागा स्वतःची आहे का भाड्याची आहे? जर भाड्याला असेल तर भाडे किती आहे आणि तिथे कस्टमर सोर्स किती आहे याची माहिती घेतली का तुम्ही? नाही. हो, धंदा चालू केल्याशिवाय तर काय करणार आहे? हा, त्यात आपण पडलोच नाही तर आपल्याला काय कळणार आहे? आणि होईल की हळूहळू माहिती त्यातली. हा, अगदी बरोबर आहे. आपण व्यवसाय कसा करतोय? झिरोतनं चालू करतोय ना. हे भाग भांडवल कुठून आणणार? घरात आणणार. घरातले काय करणार? कष्ट करून तुम्हाला पैसे देणार. जे किडूक मोडूक आहे ते लहान ठेवणार आणि ते तुम्हाला देणार. कसं आहे, पाण्याचा अंदाज घेतल्याशिवाय आपण धंदा करायचा नसतो. होय की सेठ. हा, मराठी माणसानं धंदा करायचा का नाही करायचा? असं दुसऱ्याच्या हाताखाली राबायचं का? बघ, मी म्हणत नाही की मराठी माणसाने धंदा करू नये, मराठी माणसाने धंदा केलाच पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, काय की धंदा करताना बारीक सारीक विचार करायचा. आणि दुसरी गोष्ट, शेला धंदा केला म्हणून मी करायचा, मी केला म्हणून दुसऱ्याने करायचा, असं नसतंय रे बाबा. धंदा करताना लय बारके मायक्रो लेवलला जाऊन विचार करायचा असतो. योग्य प्लॅनिंग करायचं असतं. त्यात फायदा काय, तोटा काय, ह्या सर्वाचा विचार करायचा. आणि त्याच्यानंतर धंदा काय करायचा का नाही त्याचा विचार करायचा. होय, बरोबर आहे तुमचं. नाही, आता धंद्याची सगळी माहिती घेईन आणि त्याच्यानंतरच धंदा चालू करेन. थोडं लेट होईल पण ग्रेट होईल. मला काय तुम्हाला कमी लेखायचं नाही आणि अविश्वास सुद्धा दाखवायचा. पण तुम्हाला सांगतो, मी म्हणणारे धंद्यात भ्रष्ट झालेले आहेत. कुठल्या कारणानं? योग्य नियोजन नाही, त्याबद्दल माहिती नाही. फक्त एकच, ते सक्सेस झालाय म्हणून मी करायचं, एवढाच उद्देश. आणि तुमच्यासारख्या पोरांचं कसं असतंय, साहेब म्हणून गेला मस्तपैकी मिरवत, गळ्यात चैनी पाहिजे, पांढरा शर्ट पाहिजे आणि खुर्चीखाली 4 चाकाची खुर्ची असली ना बस. अशा नसतं चालू धंदा. धंद्यासाठी लय कष्ट करावं लागतं, माहिती घ्यावं लागते, ही मॅटर लागतात. खरं सांगू का तुम्हाला शेठ, आम्ही लय नर्वस झालेलो, पण तुम्ही आमचं डोळे उघडलं. हो, एवढं कोण कुणाला सांगत नाही बसत. हा आधी तमाशा करते ती, हा नंतर बघत बसते ती. आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला तर धंदा करायचा असेल ना, तर त्या धंद्याची पूर्णपणे माहिती घ्या. त्यातल्या मोठ्या उद्योगपतींना भेटा, त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करा. काही ठिकाणी पुस्तकं वाचा, त्या धंद्यात काय कमी पडतं ते बघा आणि मग धंदा उभा करा.
त्याच्याशिवाय धंद्यात पडू नका, नाहीतर गाव तमाशा बघायला असतच. आणि मित्रांनो, या फसव्या दुनियापासून नक्की सावध राहा. धन्यवाद. धन्यवाद.